नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग येणाऱ्या पुढील भागात आता आपल्याला असं पाहायला मिळणार की अधिराजने आता प्रियाचं सत्य सगळ्यांसमोर आणलेलं असतं. त्याने आता पेनड्राईव्ह आणलेलं असतं आणि पेनड्राईव्ह तो आता सगळ्यांना दाखवणार असतो की प्रियाचे काय काय नाटकं आता ती त्याच्यासोबत रंगवत होती ते. तर अधिराज प्रियाला म्हणतो की तुला वाटत होतं की तू आम्हाला नाचवत होतीस, परंतु अगं तसं नव्हतंच प्रिया. अगं आम्ही तर तुला या सगळ्यांमध्ये अडकवत होतो आणि आमच्या जाळ्या शेवटी तू अडकलीस. ऍक्च्युली काय आहे ना, तू आम्हाला नाही तर आम्ही तुला फसवत होतो. आता मात्र प्रिया रागानेच आदिराजकडे पाहते. आता आदिराज पेनड्राईव्ह दाखवत म्हणतो की या पेनड्राईव्ह मध्ये ना आपली प्रत्येक डेट जी आहे ना ती या पेनड्राईव्ह मध्ये आहे. मात्र प्रियाला आता धक्काच बसतो. आता प्रिया अश्विनला समजवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते, अश्विन हे सगळं काही खोटं आहे रे. हे सगळं काही यांनी फसवण्यासाठी केलेलं आहे मला आणि मला घराबाहेर काढण्यासाठी. तर आता मात्र अश्विन चिडतो आणि म्हणतो की खोटेपणा तू करतेस तन्वी. आजपासून तुझा नवरा तुझ्या सोबत नसेलच. आता मात्र सायली अर्जुन प्रियाला घराबाहेर काढतात. तर अर्जुन प्रियाला म्हणतो की प्रिया आता फक्त तुला एका गुन्ह्याची शिक्षा मिळाली, परंतु सायली प्रियाला म्हणते की आम्हाला तुला ना एका घावात ठार करायचं नाहीये. प्रिया अगं तुझं रोजच एक एक सत्य जे आहे ना ते आम्हाला बाहेर काढायचं आहे आणि अशी सगळी सत्य एक एक करून आम्ही सगळ्यांसमोर आणणार आहे. आता मात्र प्रिया खूपच घाबरलेली असते आणि घराबाहेर सुद्धा आता पडलेली असते. सायली आणि अर्जुनची आता ती विनवणी करते, परंतु सायली आणि अर्जुन आता तिचा ऐकत नसतात आणि तिचे जे काही गुन्हे आहेत ना ते आता सगळ्यांसमोर नक्कीच आणणार असतात. त्यामुळे आता अश्विनचे डोळे सुद्धा आता इथे खुललेले असतात आणि अश्विनने सुद्धा आता प्रियाची साथ देण्यासाठी आता नकारलेला आहे. तर पुढे येणारा भाग आता आपल्याला खूपच रंजक पाहणं ठरणार आहे. तर सायली अर्जुन प्रियाला आता अजून कशा प्रकारे धडा शिकवतील हे पाहणं आपल्याला पुढे रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, अशाच मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.